तुमची पण मीनरास आहे का? तर मग आजचा हा व्हिडिओ लक्षपूर्वक आहे का मंडळीनो? मीनराशीच्या मंडळीनो, आज शनिवार 11 जुलै 2026ला हा व्हिडिओ तुमच्या स्क्रीनवर आला आहे का? तर थांबून जा, एकही सेकंद पुढे जाऊ नका. हा केवळ एक योगयोग नाही, तर हा कालपुरुषाचा, ब्रह्मांड नायकाचा तुमच्यासाठी थेट संकेत आहे. जर आज तुम्ही हा व्हिडिओ अहंकारात या घाईघाईत अर्धवर सोडून गेलात तर कदाचित उद्याचा सूर्यदेव तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा पश्चाताप आणि कधी न भरून निघणारे नुकसान घेऊन येईल. मी अत्यंत खबरदारीने आणि अत्यंत विचार करून बोलते. पुढील 24 तासात म्हणजेच आज शनिवारच्या रात्री एका विशिष्ट पहारात तुमच्या आयुष्यात अशी एक घटना घडणार आहे जी तुमच्या पायाखालची जमीन सरकून टाकेल. आज फक्त शनिवार नाही, आज आषाढ महिन्यातला अत्यंत दुर्मिळ अशी भागवत एकादश आहे आणि या महासंयोगावर स्वतः कर्मफळदाता शनिदेव तुमच्यासाठी अत्यंत तीव्र नजरेने पाहत आहे. पण का? शनिदेव आज तुमच्या क्रोधान्य वर्षवणार आहेत की गेले कित्येक वर्षापासून तुम्ही सोसत असलेल्या नरकयातनाचा हिशोब चुकता करून तुम्हाला राजा बनवणार आहेत. मीनराशीच्या मंडळींनो, डोळे उघडा. आज शनिवारच्या रात्री ठीक 8:14 असा एक काळ सुरू होतोय ज्या काळात ब्रह्मांडातून शनीची ऊर्जा थेट तुमच्या राशीवर पहार करणार आहे. या काळात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हो माझी पण मीनरास आहे अशी प्रत्येकाने कमेंट करा. ज्यांच्यावर 7.5 चालू आहे त्यांनी प्रत्येकाने ही कमेंट केलीच पाहिजे. आणि हो मंडळी, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी मीनराशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. या काळात तुमच्या मोबाईलवर आलेला एक नवी कॉल, एक फोन कॉल, जुन्या शत्रूने घेतली अनपेक्षित भेट किंवा रात्री पडणारे एक विशिष्ट रहस्यमय स्वप्न आज शनिदेवाचा थेट संकेत असेल. हा संकेत जर तुम्ही आज ओळखू शकला नाही तर येणारे पुढचे कित्येक महिने तुम्हाला पुन्हा त्याच अंधाऱ्या खोडीत घालावे लागतील जिथे तुम्ही गेले अनेक वर्ष काढले आहेत. आज शनिदेव तुमच्या सहनशीलतेची शेवटची परीक्षा घेत आहेत. हा व्हिडिओ शेवटच्या सेकंदापर्यंत पूर्ण पहा, कारण आज जे रहस्य उलगडणार आहे ना, तर ते संपूर्ण इंटरनेटवर किंवा महाराष्ट्रात तुम्हाला आजवर कुणीही सांगितलेलं नाही आणि हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. चला तर मग समजून घ्या. आज शनिवार 11 जुलै 2026ला आकाश मंडळात असं काय घडतंय ज्याने संपूर्ण ब्रह्मांडात खळबळ उडाली आहे. मीनराशीच्या मित्रांनो, ताईंनो, दादांनो किंवा मंडळींनो, तुमची रास काही सामान्य रास नाही. संपूर्ण राशीचक्रात 12 राशीपैकी मीन हे देवगुरु बृहस्पतीचे गुरुग्रहाची सर्वात आध्यात्मिक, संवेदनशील, अथंग मनाची रास मानली जाते. आज या राशीवर स्वतः न्यायदेवता शनिदेवाची महादृष्टी पडत आहे. यात सर्वात मोठा चमत्कार घडला आहे जो आजच्या भागवत एकादशीने ज्योतिषशास्त्राच्या 1000 वर्षाच्या इतिहासात आज महायोग फार दुर्मिळ मानला जातोय. जेव्हा देवगुरूची पवित्र मीनरास आणि शनीचा स्वतःचा वार शनिवार आणि भगवान विष्णूंची परम पवित्र दिवस यानी एकादशी एकत्र येतात, यामुळे आज शनिवारची ऊर्जा सामान्य दिवसापेक्षा 100 पटीने जास्त प्रभावी आणि सक्रिय झाली. आज आकाश मंडळात शनीचे न्यायदंडाची शक्ती आणि गुरुग्रहाची दिव्य कृपा दोन्ही तुमच्या राशीवर केंद्रित करत आहे. पण मंडळींनो, हा महायोगाचा एक गुप्त नियम आहे. आज शनिवारी सूर्यास्तानंतर म्हणजे संध्याकाळी 7:41 पासून ते रात्री 9:52 जो काळ आहे त्याला शनी प्रदोष काळ आणि एकादशीचा महामुहूर्त म्हणला गेलाय. हा 2.25 तासाचा काळ तुमच्यासाठी करो या मरो सारखा आहे. या काळात ब्रह्मांडाचे दरवाजे तुमच्यासाठी उघड असणार आहेत. जर या काळात तुम्ही योग्य पाऊल उचलले तर नशिबाचे बंद झालेले दरवाजे उघडतील. पण जर वेळेत तुम्ही दुर्लक्ष केलं किंवा चूक केली तर शनीचा प्रकोप पाणी तुम्हाला पुन्हा संकटाच्या घाईत लोटू शकतो. हा काळ इतका महत्त्वाचा का आहे हे समजून घेण्यासाठी आधी तुम्हाला हे पाहावे लागेल की शनी तुमच्याकडून आजपर्यंत काय काय हिरावून घेतलंय. आता आपण त्या विषयावर बोलूया ज्याने गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या रात्रीची झोप आणि सुखाचा घास हिरावून घेतलाय. ती म्हणजे शनीची 7.5. मीनराशीच्या लोकांनो, तुमच्यावर सध्या शनीची 7.5 सुरू आहे. पण इथे सर्वात महत्त्वाची ज्योतिषीय गोम आहे जी तुम्हाला कुणी सांगत नाही. मीनराशीवर
साडेसातीचा कालावधी आणि त्याचे टप्पे हे प्रत्येकाच्या वैयक्तिक जन्मकुंडलीतील शनीच्या स्थितीवर, महादेशावर आणि अंतर्दशेवर अवलंबून असतात. त्यामुळेच अनेक मीन राशीच्या जातकांना सध्या शनीच्या या तीव्र आणि अत्यंत जड प्रभावाचा अनुभव येत असू शकतो. जर काहींना हा काळ थोडा संमिश्र किंवा संत जात असू शकतो. पण ज्यांना याचा त्रास जाणवतोय, मला प्रामाणिकपणे सांगा, गेले काही वर्षात तुम्ही कोणत्या नरकातून गेला आहात? लोक म्हणतात साडेसाती फक्त एक काळ आहे, येतो आणि जातो. पण तुमच्यासाठी हा काळ एक जिवंत नरकासारखा होता, बरोबर ना? संपूर्ण राशीचक्रात मीन राशी इतकं सहनशीलता, प्रामाणिकपणा, भावुकता आणि इतरांबद्दल कणव असणारी दुसरी कोणती रास ब्रह्मांडात नाही. तुम्ही किती मेहनत केली, तुम्ही कधी कोणाचं वाईट इच्छले नाही किंवा वाईट विचारसुद्धा केला नाही, कधी कोणाचा हक्क मारला नाही. पण तरी शनीने तुमची सर्वात कडक परीक्षा का घेतली? कारण शनीला माहिती आहे की पोलाद जितकं आगीत तापलं तितकं ते मजबूत होतं. आठवून बघा ते दिवस जेव्हा तुम्ही रक्ताचं पाणी करून मेहनत करत होतात, पण त्या मेहनतीचं फळ तुमच्या डोळ्यात देखत दुसऱ्याचंच कुणीतरी लाटलं आणि तुम्ही मात्र रिकाम्या हाताने पाहत राहिलात. मीन राशीच्या लोकांची सर्वात मोठी शोककांतिका काय आहे माहिती आहे का तुम्हाला? तुमचा अथंग स्वाभिमान. तुमच्यावर कितीही कठीण वेळ आली, तुम्ही उपाशी राहिलात, पण तुम्ही कधी कोणाकडे हात पसरले नाहीत, कधी कोणासमोर स्वतःची लाचारी दाखवली नाही. आणि जगाने तुमचा या स्वाभिमानाला तुमचा अहंकार समजण्याची चूक केली. जेव्हा तुम्ही अडचणीत होता, जेव्हा तुम्हाला एका धीराची शब्दाची गरज होती, तेव्हा तुमच्या सभोवतालीच्या लोकांनी, तुमच्या स्वतःच्या जवळच्या नातेवाईकांनी तुम्हाला मदत करायची सोडून मात्र तुम्हाला आर्थिक पाठबळ द्यायच्या ऐवजी फुकटचे सल्ले आणि शहाणपणा शिकवायला सुरुवात केली. हा तर फक्त स्वप्न पाहणार आहे. याच्या कर्माचे हा भोग भोगतोय, याला काहीच जमणार नाही असे टोमणे मारून तुमचा आत्मविश्वासाचे दंडवत काढले गेले. तुम्ही ज्या माणसाला आपलं मानलं, ज्याच्यासाठी स्वतःचे खिसे रिकामी केले, ज्यांच्या सुखादुःखात तुम्ही रात्र अपरात्री धावून गेलात, त्याच माणसाने ऐनवेळी तुमच्या अक्षरशः पाठीत खंजीर खुपसाला. विश्वासघात हा शब्द तुमच्या आयुष्याचा जणू अविभाज्य भाग मानला गेला आहे. मंडळींनो, मीन राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, मी जे बोलते ते तुमच्या काळजाला भिडतंय का? मला आत्ताच्या आत्ता कमेंट करून नक्की सांगा. गेले 3 ते 4 वर्षात तुमच्या स्वतःच्या रक्ताच्या नात्यांनी किंवा तुम्ही जीवापाड प्रेम केल्या व्यक्तींनी तुमचा विश्वासघात केलाय का? हो किंवा नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. लाजायचं नाही का? आज आपण शनीच्या दरबारात उभे आहोत. आर्थिक अडचणी तुम्हाला इतकं घेरलं होतं की कधी कधी दुसऱ्या दिवशी घरात काय करायचं, मुलांची फी कशी भरायची या विचाराने तुम्हाला रात्रभर झोप आली नाही. डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत गेला. व्याजाचे पैसे फेडता फेडता तुमच्या नाकी नऊ आले. नोकरीमध्ये तुमच्यापेक्षा कमी लायकीचे चमचेगिरी करणारे लोक पुढे निघून गेले आणि तुम्ही मात्र प्रामाणिक राहून तिथेच रात्रंदिवस राबत राहिलात. मानसिक ताण इतका वाढला की कित्येकदा तुम्हाला वाटत असेल सगळं सोडून कुठेतरी दूर निघून जावं. नात्यामध्ये केवळ आणि केवळ अंतर पडत गेलं. नवरा बायकोमधलं वाद असो किंवा प्रियकर किंवा प्रेमसंबंधामधले गैरसमज, तुमच्या निष्पाप प्रेमाला नेहमी संशयाच्या नजरेने पाहिलं गेलं. तुम्ही चुकीचे नसतानाही तुम्हाला हात जोडून माफी मागावी लागली, कारण तुम्हाला नाती टिकवायची होती. हेच वास्तव आहे ना तुमच्या आयुष्याचं. आज शनिदेव तुमच्या सर्व अश्रूंची साक्ष देत आहे. ही साडेसाती तुमच्या सर्व कर्माची परीक्षा घेत होती आणि तुम्ही या परीक्षेतून तावून सुलाखून निघाले आहात. पण मग आज 11 जुलै 2026च्या या महासंयोगावर शनिदेव तुम्हाला काय सांगू इच्छित आहात? आज शनिदेवाचा एक खूप मोठा गुप्त संदेश तुम्हाला मिळणार आहे. हा संदेश नीट समजून घ्या. पुढील 24 तासात तुम्हाला तुमच्या सभोवतालीच्या लोकांवर बारीक लक्ष ठेवायचं आहे. विशेषतः आज व्यक्तीपासून सावध राहा. जी व्यक्ती अचानक तुमच्याशी खूप गोड बोलायला लागले, जी भूतकाळात तुमच्याशी वाईट वागली होती, तुमच्या अपयशावर हसली होती, पण आज अचानक तुमच्याबद्दल अति सहानुभूती दाखवत आहे, हा शनीचा संकेत आहे की ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा मोठा दगाफटका करण्यासाठी किंवा तुमचा फायदा घेण्यासाठी येत आहे. तिच्या गोड बोलण्याला बळी पडू नका. तिथे तुमचा स्वाभिमान जागा ठेवा. दुसरा मोठा संकेत, जर आज तुम्हाला रस्त्याने चालताना एखादी काळी वस्तू जसे की काळा धागा, काळा कपडा किंवा लोखंडाचा जुना तुकडा दिसला,
तर त्याला चुकूनही पाय लावू नका, स्पर्श देखील करू नका. पण मनातल्या मनात शनिदेवाचे आभार माना. हा संकेत आहे की तुमचे संकटे आता तुमच्यापासून दूर जात आहेत. जर आज तुम्हाला एखादं अज्ञात नंबरवरून फोन आला, मेसेज आला, तुमचा जुना मित्र अचानक भेटला, तर त्या संभाषणाकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. त्या संभाषणातच तुमच्या भविष्यातील यशाची गुरुकिल्ली दडलेली असू शकते. अगदी आज रात्री जर तुम्हाला स्वप्नात पाणी, पर्वत, एखादं जुनं मंदिर किंवा लहान मूल दिसलं, तर समजून जा की शनिदेवाची कृपा तुमच्यावर झाली आहे आणि तुमचे पितृदोष आता समाप्त होत आहे. आता बोलूया तुमच्या खिशाबद्दल, म्हणजेच आर्थिक स्थितीबद्दल. मीनराशीच्या जातकांनो, आजचा हा शनिवार तुमच्या आर्थिक आयुष्यात एक मोठी उलथापालथ घडून आणणार आहे. गेले कित्येक महिने किंवा वर्ष तुम्ही जे पैसे कुठून तरी अडकले होते, ज्या पैशाची तुम्ही आशा सोडून दिली होती, ते पैसे परत मिळण्याचे मार्ग आज मोकळे होणार आहेत. जर तुम्ही व्यवसायात आहात आणि मंदीचा सामना करत आहात, तर आज तुम्हाला एक अशी नवीन कल्पना किंवा नवीन ग्राहक मिळू शकतो जो तुमच्या व्यवसायाचे भाग्य बदलून टाकेल. नोकरी करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कामाच्या ठिकाणी किती राजकारण सुरू असू द्या, आज तुमच्या कामाची दखल वरिष्ठ पातळीवर घेतली जाईल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना आज एखादा मोठा संदेश किंवा ईमेल येऊ शकतो. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा मंडळींनो, आज कोणालाही कर्ज देऊ नका, मग समोरचा कितीही जवळचा का असेना. आज दिलेले कर्ज कधी परत येणार नाही आणि स्वतःही आज कर्ज होऊ नका. मंडळींनो, जर गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे, पण सोन्यामध्ये किंवा जमिनीमध्ये गुंतवणूक करताना घाई अजिबात करू नका. भाग्य बदलत आहे, पण शनीच्या प्रभावामुळे पैसा हळूहळू पण स्थिर रूपात तुमच्याकडे येईल. आता वळूया तुमच्या मनाच्या कोपऱ्याकडे, तुमचं प्रेम आणि नातेसंबंध. मीनराशींच्या लोकांचं मन हे समुद्रासारखं विशाल आणि भावूक असतं, पण दुर्दैवाने त्यात नेहमी दुःखाच्या लाटा जास्त असतात. विवाहित व्यक्तीबद्दल बोलायचं झालं तर गेले काही दिवसात तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये जे विनाकारण वाद होते, अहंकार आडवा येत होता, तो आज भागवत एकादशीच्या प्रभावामुळे शांत होईल. एकमेकांबद्दल वाटणारा अविश्वास दूर होऊन संवादाची नवीन सुरुवात होईल. अविवाहित व्यक्तीसाठी आजचा दिवस एखादं चांगलं स्थळ येण्याचा संकेत देत आहे. पण ज्याचं जुनं प्रेम हरवलं आहे, ज्यांच्या मनात नात्या गैरसमज आणि विश्वासघातामुळे दुरावा आला होता, त्यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत भावनिक असेल. कदाचित आज तुमच्या जुन्या प्रेमाचा मेसेज किंवा कॉल येऊ शकतो, पण इथेच तुम्हाला शनीची परीक्षा घ्यायची आहे. भूतकाळात ज्या व्यक्तीने तुमच्या भावनेशी खेळ केला, तिला पुन्हा आयुष्यात स्थान देताना 100 वेळा विचार करा. मंडळींनो, भावनिक होऊन वाहून जाऊ नका, कारण आज शनी तुमच्या आत्मसन्मानाची परीक्षा घेत आहे. कुटुंबाचा विचार केला तर मीन राशींच्या लोकांनी नेहमी कुटुंबासाठी स्वतःचे सुख पणाला लावले आहे. आज घरातील वातावरण थोडंसं संमिश्र राहील. आई वडिलांच्या आरोग्याची काळजी घेणं आज अत्यंत गरजेचं आहे. वडिलांशी बोलताना आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा, कारण शनी हा पितृभावाचा कारकही आहे. वडिलांचा अपमान केला शनी तात्काळ कोपतो. भावंडांशी असलेले जुने वाद आज मिटू शकतात. आज संध्याकाळी कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीकडून तुम्हाला असा सल्ला मिळेल जो तुमच्या आयुष्यातील सध्याच्या समस्येचे उत्तर असेल. त्यांच्या शब्दाकडे मात्र दुर्लक्ष करू नका. आरोग्याबाबत बोलायचं झालं, मीनराशींच्या लोकांना सध्या मानसिक ताण अत्यंत जास्त आहे. मंडळींनो, ओव्हर थिंकिंग म्हणजे सतत विचार करण्याची सवय तुम्हाला आतून पोखरत आहे. यामुळे तुम्हाला रात्रीची झोप न येणे, डोकेदुखी किंवा पायाचे दुखणे, विशेषतः घोटे आणि पाठीचा खालचा भाग दुखणे, या त्रासणार समोर जावं लागत असेल. आज शनीचा प्रभाव सांगतोय की शरीर आजारापेक्षा मानसिक थकवा जास्त आहे. आजच्या दिवशी स्वतःला शांत ठेवा. प्राणायाम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नकारात्मक विचार डोक्यातून काढून टाका. तुमची प्रकृती सुधारायला आजपासूनच सुरुवात होणार आहे. मंडळींनो, एक अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आता सांगत आहे, तो तुम्ही लक्षपूर्वक ऐका. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये सांगितल्याप्रमाणे गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ मात्र कमेंट करायला विसरू नका. तर पहा मंडळींनो, नुसते ग्रह जाणून उपयोग नाही, तर शनीची प्रबळ ऊर्जा आपल्या बाजूने वळवण्यासाठी आज काही महाउपाय करणं अत्यंत अनिवार्य आहे. सर्वात आधी जाणून घेऊया सकाळचे उपाय, आणि जर काही गोष्टी उपलब्ध नसतील तर त्यांचे घरगुती उपाय देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आज सकाळी लवकर उठून स्नान करा. स्नानाच्या पाण्यात थोडे काळे तीळ टाका, यामुळे शरीरावरील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. मंडळींनो, 9च्या आधी तुम्हाला ही आंघोळ करायची आहे. लक्षात ठेवा,
स्वच्छ सूर्यप्रकाश पडण्यापूर्वी एका तांब्याच्या किंवा स्टीलच्या पात्रात शुद्ध जल घ्या. त्यात थोडे काळे तीळ, थोडे कच्चे दूध आणि 1 रुपयाचं नाणं टाका. मंडळींनो, हे जल घेऊन तुमच्या घराजवळील पिंपळाच्या झाडापाशी जा. ते जल पिंपळाच्या मुळाशी अर्पण करा. जल अर्पण करताना ओम शनिश्चराय नमः, ओम शनिश्चराय नमः, ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा जप करा. ह्या मंत्राचा जप कमीत कमी तुम्हाला 11 वेळा करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला 7 प्रदक्षिणा देखील घालायच्या आहेत. जल अर्पण करताना पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून तुमच्या चुकीची माफी मागा आणि 7 प्रदक्षिणा नक्की घाला. आता अनेक नोकरदार वर्ग किंवा शहरात राहणाऱ्या लोकांना सकाळी पिंपळाचं झाड उपलब्ध होणार नाही. त्यांनी अजिबात निराश होऊ नका. जर पिंपळाचे झाड नसेल तर आपल्या घरातील देवघरासमोर बसा. एक लहान वाटी थोडे मोहरीचं तेल घ्या. त्या स्वतःचा चेहरा पहा. याला छायादान म्हणतात. आणि त्यात 1 रुपयाचं नाणं किंवा काळे तीळ टाकून ते तेल आणि ते नाणं घरातून बाजूला काढून ठेवा आणि नंतर ते कोणत्याही गरजू व्यक्तीला किंवा शनी मंदिरात दान करा. आजच्या दिवशी एखाद्या गरजू किंवा अंध व्यक्तीला काळे चणे व छत्री दान केल्यास शनीचा 7.5चा त्रास 70% कमी होतो. आता पाहूया संध्याकाळचा म्हणजेच की सूर्यानंतरचा अत्यंत शक्तिशाली उपाय. हा उपाय करताना वेळेचं बंधन पाळणं अत्यंत गरजेचं आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी 7:41 पासून ते रात्री 9:52 विशेष काळातच हा उपाय करायचा आहे. या वेळेत एका मातीच्या किंवा लोखंडाच्या दिव्यात मोहरीचं तेल म्हणजेच की राईचं तेल भरा. त्यात 1 लोखंडाचा खिळा आणि थोडे काळे तीळ टाका. हा दिवा घेऊन शनी मंदिरात जा किंवा घरातच पश्चिम दिशेला तोंड करून हा दिवा लावा. दिवा लावताना शनिदेवाची प्रार्थना म्हणा. हे शनिदेवा, माझ्या हातून न कळ झालेल्या पापाची मला क्षमा कर आणि माझ्या मीन राशीवरील माझी वक्रदृष्टी काढून घे. आज संध्याकाळी घराबाहेर पडताना किंवा गच्चीवर एका पात्रात कावळ्यासाठी अन्न ठेवा. जर शहरात राहण्याना संध्याकाळी कावळा मिळाला नाही किंवा शनी मंदिरात दूर असेल, मंडळींनो, जर तुम्हाला कावळा मिळाला नाही तर शनी मंदिर तुमच्या घरापासून दूर असेल तर त्यांनी काय करावं, त्यांनी हा मोहरीच्या तेलाचा दिवा आपल्या घराच्या मुख्य दाराच्या बाहेर डाव्या बाजूला लावा आणि कावळ्याऐवजी घरातील पहिली पोळी किंवा बिस्किट काळ्या कुत्र्याला किंवा गायीला खाऊ घालावे. प्राणी कोणताही असो मंडळींनो, प्राणी कोणता असो त्यातील जीव शनीच्या जोडलेला असतो. आज चुकूनही संध्याकाळी मांस मंदाराचे सेवन करू नका. तुम्हाला माहितीच असेल की जे हनुमानाचे भक्त असतात त्यांना शनिदेव कधी त्रास देत नाही. म्हणूनच आज शनिवार आणि एकादशी योगावर हनुमानाचा हा उपाय 7.5चा प्रभाव नष्ट करील. सकाळी हनुमान चालिसाचं 3 पाठ करा आणि हनुमंताला सिंदूर अर्पण करा. संध्याकाळी शनिदेवाचा दिवा लावल्यानंतर हनुमान मंदिरात जाऊन लाल आसनावर बसा. तिथे हनुमानांची समोर गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि बजरंग बाणचा पाठ करा. बजरंग बाणाचा पाठ केल्याने तुमच्या सभोवतालीचे असलेले शत्रू, तुमच्यावर केलेली वाईट शक्ती किंवा तुमच्यावर जी काही नकारात्मक ऊर्जा सोडली जसं की तांत्रिक दोष आणि शनीची तीव्र दोष तात्काळ जळून भस्म होतात. आज शनिवार सोबतच भागवत एकादश सुद्धा आहे. शनी हा विष्णू भक्तांचा रक्षक आहे. त्यामुळे आज विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी घरातील देवरात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी समोर तुपाचा दिवा लावून ओम नमः भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. आज विष्णूंना तुळशीचे पानं अर्पण करा. अत्यंत शुभ मानलं जातं. पण एक गोष्ट कडकपणे टाळा. आज एकादश असल्यामुळे घरात चुकूनही भात तांदूळ शिजवू नका आणि कोणीही खाऊ नका. तसंच आज कोणाशी खोटं बोलू नका. मंडळींनो, आता वेळ आली आहे त्या मोठ्या भविष्यवाणीची ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. आज 11 जुलै 2026च्या या महायोगावर पुढील 90 दिवसात तुमच्या आयुष्यात काय बदल होणार आहेत हे दिवस लिहून ठेवा. कालावधी होणारे मुख्य बदल आणि भविष्यवाणी. डोक्यावरील मानसिक ताण अचानक हलका होईल. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि शत्रू स्वतःहून दूर पळतील. आर्थिक बाजू बळकट होईल. अडकलेला पैसा किंवा नोकरीतले प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होतील. व्यवसायासाठी सुवर्णकाळ असेल. नात्यामधले सर्व गैरसमज आणि वाद मिटतील. कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळण्याचे संकेत असू शकतात. मोठी सुधारणा दिसेल. या 3 महिन्याचा काळ मीन राशींचा संपूर्ण कायापालट करणारा असून समाजात तुमचे नाव, पद आणि प्रतिष्ठा प्रचंड वाटेल. मंडळींनो, जे लोकांनी भूतकाळात तुमची चेष्टा केली होती, तुम्हाला कमी लेखलं होतं, तेच लोक आज तुमच्याकडे मदत मागण्यासाठी हात पसरू उभे आहेत. मीन राशीच्या मंडळींनो, तुम्ही खूप स्वाभिमानी आहात. ताईंनो, दादांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. शनिदेव हे क्रूर नाहीत तर ते न्याय देवता आहेत, कर्मफळदाता आहेत. ते आपल्याला कधीही विनाकारण शिक्षा देत नाहीत.
तर ते आपल्याला संकटाच्या अग्नीत टाकून सोन्यासारखं घडवतात. गेले काही वर्षात तुम्ही जे भोगलं ती तुमची शिक्षा नव्हती, तर ती तुमची स्वाभिमानाची आणि सहनशीलतेची चाचणी होती. येणाऱ्या भव्य भविष्यासाठी शनीने तुमचे तेच लोक तुमच्यापासून दूर केले जे तुमच्या प्रगतीचे आणि लायकीचे नव्हते. शनीने तुम्हाला पैशाची खरी किंमत शिकवली, नात्यामधला खोटेपणा दाखवला. आता तुम्ही परिपक्व झालात. संघर्षाचे दिवस आता संपलेत. आता यशाची उंच भरारी घेण्याची वेळ आली. स्वतःवर विश्वास ठेवा, शनिदेवावर विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यातील अंधार आता संपणार आहे आणि एक नवा प्रकाशमय सूर्योदय तुमचा वेध घेत आहे. मंडळींनो, जर तुम्हाला वाटत असेल की आज मी तुमच्या जीवनातल्या वेदनांना आणि स्वाभिमानाला स्पर्श केला आहे, जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय शनिदेव किंवा जय हनुमान लिहायला अजिबात विसरू नका. तुमची एक लाईक, एक सबस्क्राईब मला अशाच प्रकारची खरी माहिती आणि सखोल माहिती तुमच्यापर्यंत आणण्यासाठी प्रेरणा देतं. हा व्हिडिओ तुमच्या मीन राशींच्या इतर मित्रपरिवारात, नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आजच्या या महायोगाचा लाभ घेता येईल. शनिदेव आणि हनुमानांची तुम्हा सर्वांचं कल्याण करो. याच प्रार्थनेसह इथंच थांबते. भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मीन राशींच्या